हॅलो ऑल, सर्वांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम MPSC या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आपण कंबाईन पूर्व परीक्षेची तयारी करत आहोत आणि त्यामध्ये आपण भरपूर व्हिडिओज पाहिले, ज्यामध्ये आपण ॲनालिसिस पाहिलं, शॉर्ट नोट्स कशा बनवायच्या त्या पाहिल्या आणि हे सगळे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत। आज आपल्याला पाहायचं आहे की 2018 पासून तर 2023 पर्यंत जे काही कंबाईनचे पेपर झाले त्याचा आपल्याला पेपर सोडवण्याचा अप्रोच कसा असावा किंवा कशा प्रकारे तुम्ही प्रश्न टॅकल करू शकता। जरीही एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती नाहीये तरी सुद्धा तुम्ही तो प्रश्न कशा प्रकारे हँडल करायचा ते तुम्हाला आता आपल्या आजच्या व्हिडिओ पासून पुढच्या प्रत्येक व्हिडिओज मध्ये तुम्हाला अशा सिरीज मिळणार आहेत। विषयवार आपण घेऊया। आजचा आपला विषय असणार आहे पॉलिटी 2018 चा कंबाईन पूर्व परीक्षेचा पेपर। आता पहा, या वर्षीची कंबाईन पूर्व परीक्षा सर्व विद्यार्थी जे टार्गेट करत असतील त्या सगळ्यांचाच अभ्यास चांगलाच सुरू आहे। सगळ्यांकडे तेवढाच वेळ आहे जेवढा तुम्हाला मिळाला, कदाचित त्यांचा अभ्यास तुमच्यापेक्षा जास्त असेल, परंतु अशा परिस्थितीत घाबरून न जाता आपल्याला जुन्या पेपरचा जो काही फायदा करून घ्यायचा आहे आणि त्या पेपरवरून आपल्याला आपली स्ट्रॅटेजी ठरवायची आहे। तर 23 चा पेपर पाहता बऱ्याचशा जणांचं असं म्हणणं होतं की तो PYQ ला धरून नव्हता, पण असं काहीही नाहीये। हा जो पेपर आहे तो काही एवढा कठीण नव्हता। तर आपण 18 पासून पाहत जाऊ, एक एक सब्जेक्ट वाईज आपण घेऊया। आज आपण 2018 चा पाहूया, त्यानंतर मग पाहूया आपण एका व्हिडिओज मध्ये 2-2, 3-3 पेपर कव्हर झाले तर तसं आपण करूया। ओके, तर पहा, आता आपण पॉलिटी हा विषय पाहतोय आणि आपल्याला माहिती आहे की राज्यघटना हा असा विषय आहे ज्यामध्ये आपल्याला चांगले मार्क्स मिळू शकतात। आता जर तुम्ही 22 पर्यंतचा पेपर पाहिला तर जवळपास 10-10 प्रश्न तुम्हाला दिसतात, परंतु 23 चा जो पेपर पाहिला त्यामध्ये आपल्याला 15 प्रश्न दिसतात, ज्यामध्ये पंचायत राज वरती सुद्धा भर आहे। त्यामुळे आपल्याला पंचायत राज सुद्धा स्किप करायचं नाहीये, दोन्ही सब्जेक्ट आपल्याला करायचे आहेत। आता तुम्ही जर लक्ष्मीकांत वापरत असाल तर लक्ष्मीकांत मध्ये तुम्हाला पंचायत राज बद्दल माहिती मिळणार नाही, कारण ते UPSC लेवलचं पुस्तक आहे आणि त्यामध्ये मग महाराष्ट्राच्या पंचायत राज बद्दल एवढी डिटेल माहिती तुम्हाला मिळणार नाही। महाराष्ट्रातली माहिती जर तुम्हाला वाचायची असेल तर तुम्हाला महाराष्ट्राशी रिलेटेड माहितीसाठी लवटे सरांचं पुस्तक तुम्ही यूज करू शकता। इतर कुठलं तुम्ही करत असाल तर ते करू शकता। ओके, तर येऊया आपण आपल्या विषयाकडे। तत्पूर्वी जर तुम्हाला आपल्या कंबाईन पूर्व परीक्षेच्या पेड व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर स्क्रीनवरती तुम्हाला डिटेल्स दिसत असतील, त्यामध्ये तुम्हाला डेली टार्गेट्स मिळतील 16 जून पर्यंत आणि यामध्ये तुम्हाला सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या जेवढ्या शक्य होतील तेवढ्या कव्हर करून घेतल्या जातील। कधी टेस्ट पेपर होतील, काही गायडन्स लागलं तर मिळेल, त्यासोबत तुम्हाला शॉर्ट नोट सुद्धा आता मिळणार आहेत। ओके, सो येऊया आपण आपल्या पेपरकडे। जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही स्क्रीनवरती दिसत असलेल्या कुठल्याही क्रमांकावरती संपर्क करू शकता आणि तुम्हाला त्याची फीस जी आहे ती 100 रुपये पे करावी लागेल 3 महिन्यांसाठी। ओके, तर येऊया आपल्या प्रश्नाकडे। 16 पासून आपल्याला माहिती आहे पॉलिटीचे प्रश्न आहेत। तर पहिला प्रश्न जो आहे तो पॉलिटीमधील पंचायत राज या घटकाशी रिलेटेड आहे। आता हा प्रश्न जो आहे तो थोडासा कठीण प्रश्न होता आणि कलम आहे, डायरेक्टली आपल्याला जर माहिती असलं तर आपण सोडवू शकतो, पण यातही काही अंदाज लावता येतात। पण ते अंदाज कसे लावता येतात? आता आपला जर का कंबाईन पूर्व परीक्षेसाठी तुम्ही म्हणाल की आमचा अभ्यास काहीच नाही आणि आम्ही बस जातो पेपरला आणि अंदाज लावतो, असं नसतं होत। तुम्हाला कुठल्याही पेपरचं गेसिंग कसं करायचं, क्वेश्चनच्या आन्सरचं, त्यासाठी तुमचा अभ्यास असणंच आवश्यक आहे। विदाऊट स्टडी तुम्ही अंदाज लावू शकत नाही। आता पहिला जो प्रश्न आहे त्याचा आन्सर मी तुम्हाला सांगते। 2 नंबरचं जे काही उत्तर ऑप्शन आहे ते त्याचा आन्सर आहे। म्हणजे पहा, जिल्हा परिषद अंतर्गत विविध समित्या व रचना, तर याचा आहे कलम 78। गट विकास अधिकाऱ्याची नेमणूक कलम 97। त्यानंतर पंचायत समिती सभापती व उपसभापती यांचे अधिकार व कार्य कलम 76 आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे अधिकार व कार्य आहे कलम 95। आता पहा, तुम्हाला इथे एक अंदाज असा लावता येतो। पहा, हे जे काही गटविकास अधिकारी आहे तर यांचं आहे कलम 97। ओके, गटविकास अधिकारी कलम किती आहे? 97। त्यानंतर हे जे काही मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत यांचं कलम किती आहे? 95। म्हणजे याच्यात एक अंदाज लावता येतो की गटविकास अधिकाऱ्याच्या आधी मुख्य कार्यकारी अधिकारी आहे, पण त्यांचं कलम आधी आहे। पण हा अंदाज कसा आहे, आपण वाचलं खूप सारं तर ते आठवू शकतं। तसा हा प्रश्न कठीण आहे, ज्यांचा चुकला असेल त्यांचा अभ्यास नाही आहे असं काही नाहीये। हा जो प्रश्न आहे तो मुळातच कठीण आहे, त्यामुळे तुम्हाला हा जरी नाही आला तरी त्याचे काही टेन्शन घ्यायचं नाही। मग काही प्रश्न असे असणार आहेत जे तुम्हाला कन्फर्म माहिती पाहिजे किंवा जोड्यामध्ये एक होऊ शकतं की एक तुम्हाला जर कन्फर्म माहित असेल तर मग तुम्ही खालचा अभ्यास चांगला करू शकता। आणि
हे जे काही प्रश्न आहेत ते एक्सपेक्टेडच आहेत की कलमावरती प्रश्न असणार आहेत, त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तितक्या कलमांची रोजचे 10 10 20 20 अशी तुम्ही रिव्हिजन जर का करत गेलात तर तुम्हाला ते सोपं पडेल. ओके, काही प्रिंट्स मिळत असतील, एका याच्यात कलम असतील तर त्या तुम्ही रेफर करू शकता. आपल्याकडे मिळालं तर ते सुद्धा मी तुम्हाला टेलिग्राम चॅनल, आपल्या ड्रीम एमपीएससी टेलिग्राम चॅनलवरती देऊन देईल. आता दुसरा प्रश्न आहे पहा 17 क्रमांकाचा, खालीलपैकी कोणते विषय समवर्ती सूचीत समाविष्ट केले आहेत. आता समवर्ती सूची आपण जेव्हा अनालिसिस पाहिलं तेव्हा तुम्हाला मी सांगितलं होतं की सूची तुम्हाला वाचून घ्यायच्या आहेत. आता समवर्ती सूची म्हटलेलं आहे, मला प्रश्नाचं उत्तर माहिती नाही, मग आता मी हे कसं सोडवणार. तर पहा, समवर्ती सूची म्हणजे काय, याच्यावरती केंद्राचाही अधिकार असतो आणि राज्याचा सुद्धा अधिकार असतो. मग आता खालीलपैकी 4 ऑप्शन मधलं कोणते असे घटक आहेत ज्याच्यावर केंद्राचा आणि राज्याचा अधिकार असणार नाही, म्हणजे दोघांचाही असेल किंवा असणार नाही, फक्त केंद्राचा असेल, हे जर का तुम्हाला डिफरन्शिएट करता आलं तर तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता. पण आता याच्यासाठी तुमचं वाचन पाहिजे, थोडंफार कन्फ्युजन झालं तर तुमच्यासाठी या लॉजिकल ट्रिक्स ज्या आहेत ते युजफुल ठरतात. आता एक पहा, ऑप्शन क्रमांक सी तुम्हाला इथे दिसतो. एक अंदाज कसा लावायचा, वजन आणि मापे आणि त्यांच्या मानकांची स्थापना. आता एक अंदाजे सांगा मला की वजन जे आहे ते महाराष्ट्रामध्ये वेगळं आणि आपल्या दिल्लीमध्ये वेगळं किंवा मेघालयमध्ये वेगळं, दुसऱ्या राज्यात वेगळं असं आहे का. आपल्या भारतामध्ये तरी एकच पद्धत आहे वजनाची. ओके, वजन काय वेगळं वेगळं असतं का, एक अंदाज कसा लावायचा ते सांगते. वजन जर का वेगळं नसेल तर मग हा विषय समवर्तीमध्ये असणार नाही, हा केंद्राकडेच असेल. ओके, केंद्राकडे हा असेल, युनियनचा तो विषय असेल, त्यामुळे मग हे जे आहे ते आपल्या समवर्ती सूचीत असणार नाही, कारण हे कन्फर्म आहे, एकच गोष्ट आहे. जसं मिलिटरी आहे, एकच लागेल, एका प्रकारची लागेल, किंवा वजन जे आहे ते बदलून चालणार आहेत का, तर नाही. मग काही गोष्टी अशा आहेत ज्या फक्त केंद्रच ते हँडल करणार, राज्याला वेगळं आणि केंद्राला वेगळं असं ते असणार नाही. पण वीज आहे, विजेच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये वेगळे रूल असू शकतात, केंद्राच्या बाबतीत वेगळे रूल असू शकतात, म्हणजे दोघांचाही तो विषय आहे, दोघंही त्याच्यावरती काय आहे, कायदे वगैरे जे काय करायचं असेल ते करू शकतील. त्यानंतर विभाग, घटस्फोट, तुम्हाला माहिती आहे सगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या असू शकतात. ओके, परंतु वजनाच्या बाबतीत असं होत नाही, त्यामुळे मग हा सी ऑप्शन असणार नाही. समवर्ती सूचीत समाविष्ट केलेले आहेत असं म्हटलेलं आहे. मग आता सी नाही आहे असे ऑप्शन तुम्हाला कुठे दिसते, इथे पहा, ए, बी आणि डी. सर्व तर येणार नाही. ओके, सी इथे आहे म्हणजे हे येणार नाही. मग आता ए आणि बी राहिलं, पण एक असणार आहे का, कदाचित 2 तर असणारच आहेत, असा एक अंदाज लावून तुम्ही हे प्रश्न टॅकल करू शकता. सो याचा आन्सर असणार आहे प्रश्न ऑप्शन क्रमांक 3. सो अशा प्रकारे, आणि हे अंदाज असे नाही आहेत बरं, तुम्हाला त्यासाठी अभ्यास करावा लागेल. तुम्हाला वाटत असेल की मी काहीही सांगते, पण काहीही सांगत नाहीये. जो काही लीड क्वेश्चन मध्ये आपल्या प्रश्नांचा सोडवण्याचा, म्हणजे ज्यांना मार्क खूप जास्त पडतात तर ते विद्यार्थी जे प्रश्न येत नसतील ते अशा पद्धतीने ते टॅकल करतात आणि त्यामुळे त्यांचे स्कोअर वाढतात आणि मग त्यांच्या प्री सुद्धा क्लिअर होतात. म्हणजे ते तळ्यात मळ्यात नसतात, तर ते काय म्हणता येईल, आपण पासिंगच्या जवळ असतात असं म्हणू आपण, कट ऑफच्या. ओके, असो, पुढचा प्रश्न आहे आता पहा, मागासवर्गीय राष्ट्रीय आयोग ही वैधानिक संस्था आहे. आता हा पेपर आहे 2018चा. ओके, आणि आपल्याला माहिती आहे की 102वी घटना दुरुस्ती झाली होती आणि या 102व्या घटना दुरुस्तीनुसार या वर्गाला आता संविधानिक हे अधिकार जो आहे तो मिळालेला आहे. मग ही तेव्हा वैधानिक होती, आता नाहीये, त्यामुळे आपल्याला उत्तर सुद्धा तेव्हाच्या नुसारच पाहायचं आहे. सो तुम्ही आता म्हणाल की तुम्ही याचं उत्तर चुकीचं सांगितलं, पण जे आयोगाने उत्तर दिलेलं आहे ते उत्तर मी तुम्हाला सांगते. प्रश्न क्रमांक 18चं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. आता पहा, यामध्येही जर तुम्हाला मग स्थापना माहिती असेल, याची स्थापना कधी झाली होती, 1993 मध्ये स्थापना झाली होती. 14 ऑगस्ट तारीख आहे, आय थिंक 14 ऑगस्ट 1993 मध्ये स्थापना झाली होती. आणि मग त्यामुळे डी तर असणार नाही. काय विचारलेलं आहे त्यांनी, अयोग्य विधान विचारलेलं आहे. आणखी एक गोष्ट सांगते, कुठलाही पेपर तुम्हाला जेव्हा सोडवायचा असेल तर पहा, या प्रश्नामध्ये कीवर्ड लक्षात घ्यायचा. पहिल्यांदा इथं काय म्हटलेलं आहे, योग्य जोड्या लावा म्हटलेलं आहे. सो योग्यला तुम्ही असं सर्कल करायचं. इथे काय म्हटलेलं आहे, समाविष्ट केलेले म्हटलं तर या 2 शब्दाला तुम्ही इथे सर्कल करायचं. यामुळे काय होतं, पेपरमध्ये तुम्हाला योग्य विचारलं की अयोग्य हे पाहण्यासाठी परत त्या मूळच्या लाईनकडे जायची गरज भासत नाही आणि तेवढे 2-3 सेकंद तुमचे वाचतात. आणि पेपर जो आहे तो एका तासात सोडवणं सोपं नाही आहे कंबाईनचा, त्यामुळे हे पहिल्यांदा करा. जेव्हा प्रश्न वाचता तेव्हा त्यांनी म्हटलं की पुढीलपैकी अयोग्य विधान शोधा म्हटलं तर लगेच याला अंडरलाईन करा किंवा सर्कल करा, म्हणजे तुम्हाला अयोग्य विधान शोधायचं आहे. मग आता आपल्याला डी अयोग्य सापडलं, मग डी कुठे कुठे आहे, अयोग्य म्हटलं हे येईल का, नाही, याच्यामध्ये डीच नाहीये, हे पण येणार नाही. 2 इथेच कटले, 2 मध्येच तुम्हाला पाहायचं आहे की सी आहे की मग बी आहे. ए ही वैधानिक संस्था तेव्हा होती, त्यामुळे हे त्यांनी करेक्ट दिलं. त्यानंतर आता बी बद्दल पाहूया आपण.
हा आयोग गृह खात्याअंतर्गत काम करतो. तर हा जो आयोग आहे तो गृह खात्याअंतर्गत काम करतो का? तर नाही. पहा, आता मागासवर्गांच्या बाबतीतला हे आयोग आहे. मग मागासवर्गाच्या बाबतीत म्हणजे काय आहे? मागासांना एका लाईनमध्ये आणायचं असेल, समानता साधायची असेल, एक त्यांना न्याय द्यायचा असेल, तर हे एक अंदाज असा लावता येतो आपल्याला की हे काही गृह खात्याच्या अंतर्गत असणार नाही, तर सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालय याच्या खात्यात तो आहे, याच्या अखत्यारीत तो आहे. त्यामुळे मग हे गृह खात्याकडे मेन पॉईंट असतात ना. गृह खातं तुम्हाला माहिती आहे महत्त्वाचं असं खातं आहे, त्याच्याकडे मुख्य विषय असतात. त्यामुळे हा जो काही आयोग आहे हा त्याच्या अंतर्गत असणार आहे, हा एक अंदाज लावता येतो. किंवा तुम्हाला जर वाचलेलं असेल तर ते आठवत नसेल तर एखाद्या ऑप्शनवरून मग तुम्ही, किंवा आता समजा आपल्याला 2च मिळाले, 2 मध्ये मग तुम्ही इथे 50-50चा चान्स घेऊ शकता. म्हणजे तुमचं उत्तर चुकण्याचा जो काही चान्स आहे तो तिथे कमी होतो. तर तुम्हाला हे असा जर अंदाज लावता आला की हे गृह खात्याअंतर्गत नाही येत बा, गृह खात्याअंतर्गत महत्त्वाची कामं असतात आणि मागासवर्ग म्हणजे काहीतरी समानतेच्या बाबतीत, लोकांना न्याय देण्याच्या बाबतीत असेल, सो हे वेगळं त्याचं काय आहे डिपार्टमेंट असू शकतं. तर असा तुम्ही तिथे अंदाज लावू शकता. 338B या कलमांतर्गत ते या आयोगाची स्थापना होती आणि हे वैधानिक दर्जा होता, परंतु आता ते संविधानिक, म्हणजे याच्याबद्दल तुम्ही लेटेस्टची माहिती वाचून घेणं अपेक्षित आहे, कारण चेंजेस झालेले आहेत. त्यामुळे याच्यावरती प्रश्न कदाचित असेल. तर मग आता चेंज झालेली माहिती, आधी कसं होतं आणि आता कसं आहे, तर ते तुम्हाला पाहायचं आहे. 102वी घटना दुरुस्ती त्याच्यासाठी तुम्ही पाहणं अपेक्षित आहे. ओके, तर पुढचा प्रश्न पाहूया आपण, न्यायालयाच्या बाबतीत आहे. आता हा प्रश्न तर पहिला सोडू शकता तुम्ही. असा आहे, पहा काय म्हटलेलं आहे, बरोबर विधान म्हटलेलं आहे. बरोबर विधान आहे असं विचारलेलं आहे. मग आता तुम्हाला पाहिल्या इथं लक्षात येतं की अतिरिक्त न्यायाधीश असो किंवा प्रभारी न्यायाधीश असो यांच्या वयासाठी किती पाहिजे, 62 वर्ष पाहिजे. हे एक जरी तुम्हाला माहिती असेल की सी त्याच्यामध्ये येणार नाही, मग फक्त सी वाले येईल का? नाही. इथे सी आहे म्हणजे हे येईल का? नाही. परत आलो आपण 50-50वर. ए पाहायची गरज आहे का आपल्याला? नाही. ए तर करेक्ट आहे, इथंच समजलं आपल्याला, इथे आहे ए, इथे आहे ए म्हणून. आता बी राहिलेला आहे. मग आता हे तुम्हाला मात्र तिथे अंदाजाने सोडवावं लागेल, किंवा याच्यामध्ये मग परत तुम्ही 50-50चा चान्स तिथे घेऊ शकता. आता हे जे काही दुसरं सेंटेन्स आहे ते पाहूया आपण. जेव्हा मुख्य न्यायाधीश व्यतिरिक्त उच्च न्यायालयाच्या कायमस्वरूपी न्यायाधीशाच्या तात्पुरत्या अनुपस्थितीमुळे अथवा तो आपल्या पदाची कामे करू शकत नाही, तेव्हा राष्ट्रपती उच्च न्यायालयात प्रभारी न्यायाधीश नियुक्त करू शकतो. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यामध्ये या दोन गोष्टींमध्ये फरक आहे. इथे राष्ट्रपती ती नियुक्ती करू शकतात, परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायाधीश जे असतात, मुख्य न्यायाधीश, तेच त्याची नियुक्ती करतात. त्यामुळे हा फरक तुम्ही तिथे लक्षात घ्या. आणि याचा आन्सर हे करेक्ट आहे, हे तुम्ही वाचलं, फरक करून जर वाचलं सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय, तेव्हा तुम्हाला त्या गोष्टी लक्षात राहतील. सो याचा आन्सर काय असणार आहे, प्रश्न क्रमांक 19 याचा आन्सर आहे ए आणि बी. हे काय आहे, बरोबर आहेत. बरोबरच विचारलेलं आहे आपल्याला. सी चुकीचा आहे. कधी कधी फक्त सी चुकीचा आहे, आपण घाईघाईमध्ये 2 ला टिक करतो. त्याच्यासाठीच मग हा जो काही कीवर्ड आहे त्याला पहिल्यांदा सर्कल करायची सवय लावा. पेपर सॉल्व्ह करत असताना तुमचा टाइम वाचेल आणि हे प्रॅक्टिस करत असतानाच तुम्ही सवय लावून घ्या, म्हणजे तुम्हाला ते येईल. आता हा प्रश्न फार बेसिक असा प्रश्न आहे आणि हाही आपल्याला अंदाजाने सोडवता येतो. कसा पाहूया, काय विचारलेला आहे, राज्य भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अनुच्छेद 19(1) वाजवी बंधने घालू शकते. कुठल्या कारणास्तव बंधने घालू शकते असं म्हटलेलं आहे. ओके, आता समजा एखाद्या व्यक्तीने न्यायालयाचा अपमान केला, चालते का न्यायालयाचा अपमान करायला? त्याच्या विरोधात शिक्षा आहे, त्याच्यामुळे हे असणार आहे का, म्हणजे याच्यामुळे त्याच्यावरती काय करता येते, आपल्याला बंधन घालता येते, म्हणजे ए तर असेल. मग ए कुठे आहे, याच्यात नाही आहे, हे गेलं, हे आहे आणि हे आहे, या दोन पैकी आपल्याला पाहायचं आहे. ओके, मग आता कॉमन पाहायचे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये कुठले आहेत. सी आहे दोन्ही याच्यात, पाहायची गरज नाही. ई आहे दोन्ही याच्यात, पाहायची गरज नाही. फक्त बी आणि डी मध्ये आपल्याला पाहायचं आहे. आता बी आहे आणि डी आहे. बी पाहून घ्या. अल्पसंख्याकांचे संरक्षण. अल्पसंख्याकांच्या संरक्षणाचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा काहीतरी संबंध आहे का? नाही. म्हणजे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यात येत नाही. संरक्षणासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाहीये, आपल्याला व्यक्त होण्यासाठी ते स्वातंत्र्य मिळालेलं आहे. त्यामुळे बी त्याच्यामध्ये असणार नाही. आपला ए ऑप्शन गेला. डायरेक्ट आपल्याला आन्सर मिळाला ऑप्शन क्रमांक 3. आणि फार कलम 19 म्हणजे सुरुवातीचंच कलम आहे, त्यामुळे हे तर तोंडपाठ पाहिजेच आपल्या. पण जर नसेलच तोंडपाठ, कन्फ्युजन झालं तर अशा प्रकारे अंदाज लावून प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. आणि हा अप्रोच प्रश्नावरती काम केल्याशिवाय येणार नाही, त्याच्या आधी अभ्यास केल्याशिवाय येणार नाही. आता पुढचा आहे पहा, आणि उच्च न्यायालय चांगल्या प्रकारे करायचं आहे. सुरुवातीचे कलम, समानतेचे कलम सगळे आपल्याला करायचे आहेत. अनालिसिस मध्ये तुम्हाला दिलेलेच आहे. आता पुढचा प्रश्न आहे पहा, प्रश्न क्रमांक 21. यामध्ये काय म्हटलेलं आहे की विधिमंडळाच्या बाबतीत कुठलं विधान विचारलेलं आहे, चुकीचं विचारलेलं आहे. आता
हे तुम्हाला विधिमंडळाच्या विधेयकाच्या बाबतीत अभ्यास करावा लागेल। या विधानामध्ये तुम्हाला माहिती पाहिजे की कशा प्रकारे सोडवायचं। तुम्हाला जर का हे डिटेलमध्ये वाचल्याशिवाय या प्रश्नाचं उत्तर सोडवता येणार नाही आणि जर एक अंदाज लावता येत असेल तर तुम्ही तिथे लावू शकता, पण त्यासाठी तुमचं वाचन ऑब्व्हियसली वाचन तर लागेलच। या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे पहा, विधिमंडळामध्ये प्रलंबित असलेले विधेयक सभागृहाची सत्र समाप्ती झाल्या कारणाने रद्द होत नाही। जरी त्याची सत्र समाप्ती झाली तरी विधेयक रद्द होते का? नाही होत। पुढच्या सत्रामध्ये ते परत ते विधेयक आणलं जातं। त्यानंतर विधान परिषदेत प्रलंबित असलेले जे विधेयक विधानसभेने मंजूर केलेले नसेल ते विधानसभेचे विसर्जन झाले असता रद्द होत नाही। विसर्जन जरी झाले तरी ते रद्द होत नाही, तर हेही करेक्ट आहे। त्यानंतर जे विधेयक विधानसभेत प्रलंबित असेल किंवा विधानसभेकडून मंजूर होऊन विधान परिषदेत प्रलंबित असेल ते विधेयक विधानसभेचे विसर्जन झाले असता रद्द होते। तर येस, ते रद्द होते। हे तीनही सेंटेन्स करेक्ट आहे आणि हे जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा तुम्हाला तिथे विधेयकाच्या बाबतीतलं वाचून घ्यायचं आहे। लोकसभा आणि राज्यसभेच्या बाबतीतलं सुद्धा तुम्हाला अशाच प्रकारचं वाचून घ्यायचं आहे आणि डिफरन्स करून वाचा दोन्ही, म्हणजे राज्यात काय स्थिती आहे आणि केंद्रात काय स्थिती आहे असं जर तुम्ही फरक केला तरच ते तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात राहील। पॉलिटीमध्ये काय म्हणता येईल आपल्याला, फरक स्पष्ट करा अशा प्रकारात जे प्रश्न राहायचे ना आपल्याला आधी, तशा प्रकारे अभ्यास करावा लागणार आहे। आयोग असतात, मग 3 आयोगाचा काय फरक आहे ते एका पेजवर चार्टवर लिहून घ्यायचं। असे जे काही पॉइंट आहेत ते लिहून घ्यायचं, म्हणजे केंद्रात काय स्थिती आहे, राज्यात काय स्थिती आहे, राष्ट्रपती, राज्यपाल, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री या दोघांमधला फरक, त्यांची कलम, हे एका पेजमध्ये नोट्स तुमच्या शॉर्ट्स असल्या पाहिजे ज्या तुम्हाला रिवाइज करण्यासाठी मग युजफुल ठरतात। आणि हा प्रश्न जो आहे तो पहा, हा प्रश्न ऍक्च्युअल माहित असल्याशिवाय सोडवता येत नाही, फॅक्च्युअल क्वेश्चन आहे। याचा आन्सर ऑप्शन क्रमांक 4 आहे। बरं, सगळीच्या सगळी योग्य आहेत, अयोग्य कोणतंही नाही, चुकीचं विचारलंय असं कोणतंही नाही। त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे मग 22, त्याचा आपल्याला डायरेक्टली आन्सर माहिती पाहिजे। काय म्हटलेलं आहे, प्रौढ मताधिकार प्राप्त करणाऱ्या देशांच्या जोड्या म्हटलेला आहे। सो ऑप्शन क्रमांक 2 त्याचं उत्तर आहे। डायरेक्टली हे माहीतच पाहिजे। सो हा प्रश्न काय आपण अंदाज नाही लावू शकत। ओके, इयरवर काय अंदाज लावणार। त्यानंतर आता हा प्रश्न जो आहे इथे परत अंदाज लावता येतो। तर आपल्याला माहिती आहे की 8वी जी काही अनुसूची आहे आपली ती भाषांच्या बाबतीत आहे। ओके, आणि यामध्ये तुम्हाला दिसत असेल की हे सगळे कलम भाषाशी रिलेटेड दिसतात। यामध्ये आपल्याला जोडी काय विचारलेली आहे, अयोग्य जोडी विचारलेली आहे। आता पहिली 343 पासूनच सुरुवात होते, त्यामुळे पहिलं संघाची अधिकृत भाषा आहे, करेक्ट आहे। मग ए असणार आहे का अयोग्यमध्ये? नाही, इथे ए आहे म्हणजे हे कटलं, इथे ए आहे म्हणजे हे कटलं। आता पाहायचं कोणतं आहे आपल्याला, बी आणि सी मध्ये पाहायचं आहे। डी करेक्ट आहे का समजलं, कारण याच्यातही डी नाही याच्यातही डी नाही, त्यामुळे डी बद्दल काही प्रश्नच नाही, डी हे करेक्टच आहे। आता बी आणि सी बद्दल आपल्याला पाहायचं आहे। तर 345 जे आहे ते घटक राज्याची अधिकृत भाषा आहे, म्हणजे यांनी उलट केलं आणि 348 कशाबद्दल आहे, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय कायदे विधेयक इत्यादीसाठी वापरण्यात जाणारी भाषा। आता भाषा हा घटक जो आहे तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। भाषेबद्दल 8व्या अनुसूचीबद्दल तुम्हाला मी सिम्प्लिफाईड मध्ये सुद्धा संदर्भ सांगितला होता, त्यामुळे याच्यावर प्रश्न आताही असू शकतो आणि म्हणूनच आपल्याला माहिती पाहिजे की कलम कुठले कुठले कशासाठी आहेत आणि हे कलम जे आहे ते सोपे आहेत, लक्षात राहतात। ओके, सो 343 आहे संघाची अधिकृत भाषा आणि 345 आहे घटक राज्याची अधिकृत भाषा। आता तुम्हाला जर का एक लक्षात आलं असं, जर का तुम्ही लक्षात ठेवले कलमांचा एक संघ म्हणू आपण, 343 ते 351 पर्यंत भाषाचेच कलम आहेत, केंद्राच्या आणि राज्याच्या भाषेशी संबंधित। सो ते तुम्ही तिथे डिटेलमध्ये करून घेणं अपेक्षित आहे आणि काही कठीण नाही आहे, हे सोपं आहे। तुम्ही एकदा वाचून घ्या, अंदाज असा लावता आला तर तुम्हाला इथे अशा प्रकारे लावता येतो। पहिल्यांदा कीवर्ड सर्कल करायचा आणि त्यानंतर मग काय चूक आहे ते पाहायचं। ऑप्शन जितके कट होतील तितके फास्ट कट करायचे। हा असतो पेपर सोडवण्याचा। पेपर असा नाही सोडवायचा की याचं हे आहे, हे बरोबर, दुसऱ्याचं हे बरोबर, तिसऱ्याचं हे बरोबर, चौथ्याचं हे चूक, असं मग खाली आलं की ऑप्शन शोधायचे, हे काय परत इकडे जायचं, परत इकडे, याच्यामुळे टाइम जातो। त्यामुळे जे ऑप्शन एलिमिनेट होत असतील ते डायरेक्टली कट करा। पेपर खराब झाला तर चालेल, आयोग आपल्याला मस्त PDF देतो, त्या डाउनलोड नंतर करता येतील तुम्हाला पुढच्या संदर्भासाठी जर पाहिजे असेलच तर। ओके, सो अशा प्रकारे हा प्रश्न आहे। मग आता हा राहिला महानगर क्षेत्र नियोजन समिती संदर्भात खालील विधाने विचारात घ्या। आता या प्रश्नाचं उत्तर काय आहे, काय विचारलेलं आहे याच्यामध्ये, चुकीचं। सर्कल कशाला करायचं, मग चुकीचं विचारलेलं आहे। आता हे जे काही आहे महानगर क्षेत्र नियोजन समित्या, तर याच्याबद्दल तुम्हाला पंचायत राजशी रिलेटेड प्रश्न आहे आणि याबद्दल तुम्हाला जर का माहिती नसेल तर सोडवता येतो की नाही ते पाहूया आपण। आता या समित्यांची रचना आणि सदस्यांच्या निवडीची पद्धत ठरविण्याचा अधिकार राज्य शासनाला असतो।
नक्की असू शकेल, कारण की ह्या ज्या समित्या आहेत त्या राज्याच्या अखत्यारीत म्हणजे राज्यच ठरवेल ना, कारण प्रत्येक राज्याला आपापल्या महानगरात केंद्र अशा बारीक सारीक गोष्टीत पडेल का, नगर महानगर त्याच्याशी रिलेटेड समित्या नाही, राज्याला ते काम करावं लागेल. सो पहिलं करेक्ट आहे इथे आपल्याला इथे मिळतो. चुकीचं विचारलं त्यांनी, मग ए येईल का, नाही. त्यानंतर दोन्ही असेल का, नाही. एक तर बरोबर आवलं आपलं. मग फक्त बी किंवा वरीलपैकी एकही नाही, या दोनपैकी असू शकतं. मग आता दुसरा ऑप्शन पहा, वाचून आपण एक अंदाजाने लिहू शकतो की या समित्यांवर केंद्र शासन, राज्य शासन आणि इतर संस्थांना प्रतिनिधित्व देण्यासाठी राज्य शासन तरतूद करते. आता जर का निवडीची पद्धत ठरवण्याचा अधिकारच राज्य शासनाला आहे, मग त्याच्यावर कोणाला घ्यायचं हेही राज्य शासन ठरवू शकतेच ना. हा एक बेसिक अंदाज जर लावता आला तर वरीलपैकी एकही चूक नाही असं आपण इथे उत्तर लिहू शकतो. फक्त बी तर असणारच नाही. त्यामुळे तुम्हाला एक 50-50 परत होतं आणि तुमचे उत्तर चुकण्याचे चान्सेस कमी होतात आणि तुम्ही बरोबर उत्तरापर्यंत जाऊ शकता. सो अशा प्रकारे की राज्याला जर का निवडीचा अधिकार आहे तर मग ते करत असेल तरतूद, असं तुम्ही एक ढोबळ मानाने तिथे लक्षात घेऊन ते सोडवू शकता. ओके. त्यानंतर आता 25 क्रमांकाचा प्रश्न आहे आणि तो जो आहे हा सुद्धा आपल्याला बेसिकच क्वेश्चन आहे. पहा, खालीलपैकी कोणत्या राज्यात अनुसूचित जमातीसाठी लोकसभेच्या जागा राखीव आहेत असं विचारलं आणि ओडिसा याचं उत्तर आहे. तर पहा, लोकसभेच्या राखीव जागा वगैरेचे चार्टच पुस्तकामध्ये आहेत. कोळंबेमध्ये, देसलेमध्ये, लक्ष्मीकांतमध्ये वगैरे ते चार्ट आहेत. सो किती जागा आहेत, पहिल्यांदा आपल्याला आपल्या राज्याच्या माहिती पाहिजे. त्यानंतर कोणत्या राज्याच्या मग सगळ्यात जास्त आहेत, कोणत्या राज्याच्या सगळ्यात कमी आहेत, हे जर का तुम्हाला तिथे चार्टमध्ये पाठ करता आलं तर करा. त्याची शॉर्ट नोट्स एक अशा प्रकारे बनवून घ्यायची आपल्या डायरीमध्ये, जेणेकरून तुम्हाला ते परत परत वाचता येईल. सो हा होता आपला शेवटचा प्रश्न. आणि असे फॅक्च्युअल डेटा जे आहे त्याच्यावरचे प्रश्न आपण अंदाजाने नाही सोडवू शकत. जिथे लॉंग ऑप्शन आहे तिथे काहीतरी एक आपल्याला लॉजिक लावता येतं. सो लॉजिक डझंट मीन शॉर्टकट, डझंट मीन की तुम्ही न अभ्यास करता सोडवू शकता. अभ्यास आहे, परंतु एक अंदाज कसा लावायचा यासाठी त्या लॉजिकचा तुम्हाला वापर करता येतो. सो आय होप तुम्हाला या व्हिडिओचा थोडाफार फायदा होईल. हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा की ही सिरीज कंटिन्यू करायची का, ज्यामध्ये आपण प्रत्येक विषयाचं पाहूया. सो हा विषय, हे जे काही तुम्हाला पॉलिटिक्स जर आवडलं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या ड्रीम MPSC चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि आणखी काही सजेशन्स असतील तर नक्की कमेंट करा. थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.